programming language, any programming language, and some basic concept. C language, CPP, Java, .NET. There are 100 plus different languages. That is called as programming languages, or also called as formal languages. So some keywords related to programming languages, some concept related to programming languages. So first, what is meant by formal and natural languages? There are two types of languages, formal language and natural language. Then what is meant by natural language? What is natural? Marathi, natural language. English, natural language. Because where it does not follow rules and regulations of that particular language, that language is called as natural language. Clear? And where we strictly follow the rules and regulations of particular language, that language is called as formal one. Okay? बघा, बऱ्याच वेळा आपण फॉर्मल आणि नॅचरल हा वर्ड वापरत असतो. इन मोस्टली सॉफ्टवेअर इंडस्ट्री दे यूज फॉर्मल वर्ड मोस्ट ऑफ टाइम. खूप फॉर्मल आहे आपण बघतो आणि तसे होतात सुद्धा लोक. क्लिअर? जेव्हा इंडस्ट्रीमध्ये 2 वर्ष 3 वर्ष काम करतात तेव्हा जेव्हा तो व्यक्ती घरी येईल तेव्हा फार फॉर्मल राहतो. नॅचरली त्याला काय होतं, त्या एन्व्हायरमेंटची सवय लागते. ओके, म्हणजे काय फॉर्मल? फॉर्मल म्हणजे काय की काही रूल्स अँड रेग्युलेशन्स, इथिक्स आपण पाळत असतो. कंपनीत गेलो की ड्रेस कोड असतो. ओके, आयडी कार्ड असेल, पंचिंग कार्ड असतील, काय वेगवेगळ्या गोष्टी असतात. आपण जेव्हा एक दोघं भेटतो तेव्हा आपण काय करतो, काही रूल्स फॉलो करतो, रूल्स अँड रेग्युलेशन. गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, वॉट एव्हर मेनी. क्लिअर? समजतंय? नॅचरली असं बोलत नाही जसं आपण इतर ठिकाणी नॅचरली कळतो त्या पद्धतीने बऱ्याच वेळा आपण नॅचरली बोलत नाही. जे हॉस्टेलवर आपण नॅचरली राहत असतो तिथे काही ड्रेस कोडचा रूल्स अँड रेग्युलेशन्स असतात का? नाही. क्लिअर? तर तिथे आपण नॅचरली बिहेव करत असतो. ओके, कॉलेजमध्ये आल्यानंतर आपण कसलं बिहेवियर करतो? फॉर्मल बिहेवियर. वी फॉलो द रूल्स अँड रेग्युलेशन्स ऑफ अवर कॉलेज. राईट? ओके, त्या पद्धतीनं. व्हॉट इज मीन बाय फॉर्मल? फॉर्मल मीन्स स्ट्रिक्टली फॉलोज रूल्स अँड रेग्युलेशन्स. ओके, अँड नॅचरली मीन्स नॅचरल, डज नॉट फॉलो द रूल्स अँड रेग्युलेशन्स. ठीक आहे, मराठीमध्ये पण आपण बोलताना मी मग कालच सांगितलं, ग्रामर आपण स्ट्रिक्टली फॉलो करतो का रूल्स अँड रेग्युलेशन्स? नाही. करता, कर्म, क्रियापद, फुल स्टॉप. दॅट इज कॉल्ड एज फुल सेंटेन्स. पण आपण वापरत नाही. वी डोंट यूज दॅट रूल्स अँड रेग्युलेशन्स ऑफ ग्रामर. Not strictly follow the rules and regulations. So it is a natural language. Clear? So formal languages means C, CPP, Java, .NET. All these are formal one. Almost all programming languages are formal one. That is strictly follows rules and regulations. Clear? What is understand the meaning of natural languages and formal languages? ठीक आहे. बऱ्याच वेळा बघा कंपनीत असं कोणी विचारणार नाही. दिलेलं काम असतं ते डिओडेडली केलं जातं. लक्षात जेव्हा कोणी भेटतं त्यावेळी काही ज्या गोष्टी असतात ते फॉर्मल होतात. असं नाही गप्पा मारत किंवा आल्यानंतर विचारतात की आज डब्यातनं काय आणलंय. ठीक आहे. ओके, अशा काही फॉर्मल ज्या गोष्टी आहेत, इनफॉर्मल गोष्टी म्हणतो त्याला, त्या करत नाहीत नॅचरल. ओके, मोस्टली ते सगळेजण काय करतात, स्ट्रिक्टली फॉलोज द रूल्स अँड रेग्युलेशन. ओके, अजून एक नवीन वर्ड आला त्याच्यासाठी, काय आहे? प्रोटोकॉल. दे फॉलोज प्रोटोकॉल. बऱ्याच वेळा आपण ते वापरतो, आता पण आपण वापरतो. प्लीज फॉलो द प्रोटोकॉल्स ऑफ अवर कॉलेज. Clear? So what is protocol? Protocol is also rules and regulations. Clear? So all programming languages are formal one. Formal means strictly follows rules and regulations. Understand? Okay. So another word is there, that is ASCII. Most of time we are familiar with this word ASCII. So what is meant by ASCII? ASCII. Most of time we know the meaning or long form of the ASCII. What is the long form of the ASCII? American Standard Code for Information Interchange. American Standard Code for Information Interchange. Okay, only knows that. But what is exactly meaning of ASCII? What is ASCII? It's okay. It's a American Standard Code for Information Interchange. So what information we have to interchange with using this ASCII? Understand? What information? That is a coding system. American Standard Code. So it is some coding system.
Why it is needed? Is it needed, ASCII? Yes. Okay, so why ASCII is required in programming languages? What is ASCII? Why it is required? Okay, so what is ASCII? Okay, there are totally in US character set. US character set. Every language having some character sets. Okay, Marathi language having character sets A, I, G, K, G up to Nya. Clear? This is character set of Marathi. Likewise, English, our programming language, that is C language, having its own character set. There are total 256 characters, different characters. Okay, just assume when you press A on keyboard, visualize the situation. When you press A on the keyboard, it is moving towards RAM. Okay, this is your keyboard. That keyboard is connected to central processing unit. Central processing unit is connected to your monitor. Okay. When you press any key on keyboard, suppose capital A, that key, that A is moving to CPU. Actually, there is a RAM, random access memory. RAM is there. Okay, that A character is saving on the RAM actually. Clear? So, how we can store the A in the RAM? What is the basics of RAM? What is RAM? Basically, what is RAM? Random access memory. Okay, or it is also called as a physical memory. Okay, or it is called as a primary memory. Two types of memory, secondary, primary. Secondary is your hard disk, primary is your RAM. Okay, so what RAM exactly consists of, or what, from which type we can made up of RAM, or RAM is made up of? Basically, RAM is made up of with flip-flops. You know flip-flops? Okay, there is one electronic students know that flip-flop is there. It is a one smallest unit to store 1 bit data. Okay, that flip-flops is only work on or off, on or off. You know that RAM is consist of flip-flops. It is integrated, means compressed. Okay, so that RAM consists of number of flip-flops. Okay, 8 flip-flops means 1 byte. 1 flip-flop stores 1 bit data. Okay, so whole RAM is made up of flip-flops. Basically, we store any data in RAM in the format of binary only. Okay, what is our question? How we can store A in the RAM? Very basic questions. Is it stored like that? Graphically A is stored here in the RAM? No, because there is only a flip-flop, on or off. We store that data only 0 or 1. On means 1, off means 0. So how we can store A, that is actually in the graphical format, okay, on a RAM? That is the basic question. How we can store it on the RAM? What is the provision? That's why we cannot store graphical A directly into your RAM, because RAM is consist of only flip-flops. Clear? Only binary data is saving on the RAM, not any decimal data in the graphical format. Like 9, we cannot store 9 as it is in a RAM. What we do? We can calculate its binary equivalence. Okay, what is the binary equivalence of the 9? And that 9 is stored into the RAM. Understand? Okay.
So how A is stored? We cannot store A graphically in the RAM. For that purpose, we can give some coding for the A, and that coding system is nothing but your ASCII. Because we cannot store character set as it is in the RAM. For that purpose, what we invented? ASCII, American Standard Code for Information Interchange. So that capital A information is interchanged with the code, that is 65. Okay, that A having some code. बघा पुन्हा एकदा मी साध्या भाषेत सांगतो मी 256 काय आहेत कॅरेक्टर्स आहेत. टोटल कॅरेक्टर्स किती आहेत तुमच्याकडे? 256. कुठल्या लँग्वेज मध्ये? सी लँग्वेज मध्ये. ओके, सगळे 0 to 255 नंबरिंग करून काय केले? सगळे कॅरेक्टर्स अरेंज केले. कॅपिटल A 65 to 26 कॅरेक्टर्स, दॅट इज कॅपिटल Z sequence प्रमाणे. Next some numeric data, then small a from 92 up to capital small z, 26 characters arranged in sequential manner. Here some special characters are there. So each and every character giving some numeric numbers, that is codes from 0 to 255. Clear? And what we stored instead of A, when we press A, what we stored? Its ASCII equivalent. What is ASCII of A, capital A? 65. So we can convert that 65 into its binary value. What is the exactly binary value? And that binary value gets stored into the RAM. Is it possible? So for that purpose, the concept ASCII is arised. अंडरस्टूड? बघा काय लक्षात ठेवा, कुठलाही कन्सेप्ट का आला? काही गरज होती का? का त्यांना काहीतरी कॉम्प्लिकेटेड करायचं होतं लँग्वेज मध्ये म्हणून त्यांनी कॉम्प्लिकेटेड करण्यासाठी ASCII आणलं? नाही, स्टोअरच करता येत नव्हतं. कॅपिटल ए स्मॉल ए, ठीक आहे, जे ग्राफिकल कॅरेक्टर्स आहेत ते ऍज इट इज रॅम मध्ये स्टोअर करता येत नव्हते. त्यासाठी काहीतरी प्रोव्हिजन करणं गरजेचं होतं, कारण रॅम फक्त वर्क्स ऑन बायनरी डेटा. RAM works on binary data only, 1010 या फॉर्मॅट मध्ये सेव्ह करू शकतो. समजतंय? आणि यासाठी काय केलं आपण? एक कोडिंग सिस्टम केली सगळ्या कॅरेक्टर्सना, कारण जेवढा कॅरेक्टर सेट असेल तेवढेच डेटा आपण एंटर करू शकतो, त्याच्यापेक्षा जास्त नाही. आलं लक्षात? तर टोटल कॅरेक्टर्स किती आहेत हे काढले लँग्वेज मध्ये. टोटल 256 कॅरेक्टर आहेत, ते आपण अरेंज केले 0 to 255 प्रमाणे, आणि प्रत्येकाला जो नंबर आहे त्या नंबरचा इक्विव्हॅलेंट बायनरी काय करतो आपण? रॅम मध्ये सेव्ह करतो. फॉर दॅट पर्पज ASCII concept is arised. Clear? Okay. So that is the basic use of ASCII. रॅम कशाची बनलेली आहे कळले? इंटिग्रेशन आहे. फ्लिप फ्लॉपचं काय केलं तर इंटिग्रेशन, आणि ते खूप छोटं आहे. तुम्हाला माहित असेल, बघितलं असेल, पट्टी सारखं दिसते. मशीन खोला, त्याच्यामध्ये त्या स्लॉट्स मध्ये मला रॅम्स दिसतील. ओके, त्या रॅम मध्ये पट्टी असतात आणि त्याच्यावर आयसीज एम्बेडेड केलेले असतात. तर फॉर दॅट पर्पज ASCII हा कन्सेप्ट आला. ASCII कळलं? ओके, सो वी विल स्टॉप हियर.